एरंडोली मतदारसंघातून अनेक इच्छुक असताना एरंडोलीमधील कार्यकर्त्यांची मागणी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसाठी शैलजा मोहन शिरदवाडे यांची उमेदवारी असावी यासाठी नुकतीच एरंडोलीमध्ये बैठक घेण्यात आली। या बैठकीत कार्यकर्त्यांकडून शैलजा शिरदवाडे यांची उमेदवारी घोषित करावी अशी जोरदार मागणी झाली। शिरदवाडे या सामाजिक कार्यातून महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून उत्तम संघटन केले असल्यामुळे व भाजपशी एकनिष्ठ असल्यामुळे त्यांना संधी मिळावी अशी सर्वसामान्य नागरिकांची धारणा आहे। तसेच त्यांनी भाजपमध्ये अनेक पदांवर चांगले काम केले आहे। या बैठकीवेळी सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील म्हणाले, पक्षाचे चिन्ह कोणालाही मिळू दे, भाजपचे काम एकनिष्ठपणाने करू। शैलजा वहिनी यांना तिकीट मिळाले तर आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू। या ठिकाणी फक्त पक्ष महत्त्वाचा आहे असे तानाजीराव पाटील म्हणाले। एरंडोलीच्या कैलासवासी शिवाजीराव शिरदवाडे अण्णांचा वारसा शैलजा शिरदवाडे यांनी पुढे नेला आहे। कैलासवासी शिवाजीराव अण्णा शिरदवाडे यांनी आपल्या आयुष्यभर जो निस्वार्थ, प्रामाणिक आणि पारदर्शक राजकारणाचा पाया रचला, तोच वारसा आज शैलजाताईंनी आपला जपला आहे। ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात शैलजा शिरदवाडे यांनी विकास कामात प्रामाणिकता, निर्णयांमध्ये पारदर्शकता आणि सर्व घटकांना समान न्याय मिळेल यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्या परिसरातील प्रत्येकाच्या मनात आपलेपणा निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या। त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते जनतेपर्यंत सर्वांच्या मनातून आता एकच आवाज उठत आहे। एरंडोली या गटातून किंवा पंचायत समिती गणातून उमेदवारी शैलजा मोहन शिरदवाडे यांनाच मिळावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे। या मागणीसाठी सर्वांनी एकत्र येऊन ही मागणी केली। यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजी दादा दळवी, सोसायटी चेअरमन प्रताप शिंदे, माजी चेअरमन तुकाराम शिरदवाडे, गणपतराव जाधव, माजी उपसरपंच आत्माराम जाधव, सचिन पोद्दार, सचिन तवटे, सचिन नलवडे, बाळासाहेब नलवडे, बाबासाहेब चौगुले, राजेंद्र चौगुले, मारुती चव्हाण, मंजुनाथ सावंत, दत्ता शिंदे, हनुमंत रुपनर, कुमार संगपाळ आदी जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी, बूथ प्रमुख व कैलासवासी शिवाजीराव शिरदवाडे यांच्यावर प्रेम करणारे सर्व भाजपा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।